हम्म. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आपल्या एका मराठी ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे ट्रके ऑरेंज ब्लॉग. नक्कीच तुम्हाला आपले ब्लॉग बघायला आवडतात. तर आजचा ब्लॉग आपण घेऊन आलेलो आहोत. नक्कीच आजचा पण ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि मोटिवेट करणार. तर आपण खूप जर्नी वगैरे केलेली आहे. आपण आता फायनली डिसिजन घेतलेलं आहे की आपण आता ऍक्शन प्रो कॅमेरा नक्कीच परचेस करणार आहोत लवकरात लवकर. आता आपण श्रेयशीला पण जाऊन आलेलो आहे. ते आपण बघितल्या कॅमेराचा रेट वगैरे आपण केलेला आहे. तो पण ब्लॉग नक्कीच लवकरच अपलोड होणार. तो पण ब्लॉग बघायला नक्की तुम्हाला आवडेल. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की कळेल की आपली जर्नी कशा असते. आपण ज्यादातर ट्रॅव्हलिंग आणि लाईफस्टाईल ब्लॉग आपण करतोय, डेली ब्लॉग. ते नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल. आणि तुम्ही इंस्टाला सपोर्ट करा थोडा, म्हणजे आपला इंस्टाला पण थोडं फॉलो करा. नक्कीच तुम्हाला इंस्टावरचे पण व्हिडिओ नक्कीच आवडेल. जे आपण न्यू न्यू अपडेट वगैरे जास्त ते काय इंस्टाला अपलोड करतो. तर बघू शकता तुम्ही न्यू मुंबई. तर आता उन्हाळ्याचा कडकडाट चाललाय. ऊन इथं खूप आहे न्यू मुंबईमध्ये. बाकी इथे इथे तर खूप ऊन आहे, बघू शकता तुम्ही. जर आपल्याला कोणत्या गाडीने ठोकलं, जर व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रूफ आहे आपल्याकडे. तशी कोणाची हिंमत ना आपल्याला ठोकायला. पण इथं आपल्याला ट्रॅफिक, इथं या साईडला आपण येतो ना, इथून एवढा चला इथं डायरेक्ट गाडी अंगावर घुसते. हे बघा, डायरेक्ट गाडी येते. हे बघा, हे पण आली डायरेक्ट गाडी येते. हे बघा, म्हणजे इथून एवढा याच्यामध्ये आपल्या क्रॉसिंग एरियामध्ये ना डायरेक्ट हे वालं ना, हे डायरेक्ट इथून गाडी अंगावर येते. आपण रोड क्रॉस करायला गेलो तर का बोलायची. हे मोठी गाडी असते ना, ते डायरेक्ट अंगावर यायची भीती वाटते. बाकी काय नाही. तर बघू शकता न्यू मुंबईमध्ये किती आता उन्हाचा कडकडाट चाललाय. अजून तर पूर्ण उन्हाळा पण नाही लागलेला आहे. मार्च एंडिंग चाललेले. तर अजून एप्रिल मे बाकी आहे. तर तेव्हा तर खूप अजून गरमीचा मोसम आहे. तर आपल्याला बेलापूर स्टेशनवरून 15 मिनिट चलत चलत जावं लागतं जॉबवरून. 15 मिनिट मध्ये तर आपला खूप एनर्जी वगैरे पूर्ण 15 मिनिटातच चालले जाते चलत चलत. तर तुम्ही आमच्या महिन्याचं थोडं सपोर्ट करा. नक्कीच आम्ही पण चांगले ब्लॉग बनवू. जर आता येत नसेल, म्हणजे नवीन जे ब्लॉगिंग स्टार्ट करता असणार त्यांच्यासाठी थोडं सपोर्ट करा. कारण की त्यांना पण थोडं मोटिवेशन भेटणार. एक दोन व्ह्यू येत असणार एका व्हिडिओ पाठीमागं, तर त्याचा मतलब नाही. तर जो व्हिडिओ बनवतो, ब्लॉगिंग करतो, नक्कीच त्याला डिमोटिवेट फील होणार. तर असेच आपले हे बघा शकता. आपण पण म्हणजे आता नवीन, मी असं नाही की मी आजपासूनच व्हिडिओ स्टार्टिंग केले ब्लॉगिंगचे. असं ना, आम्ही पुढच्या 5 वर्षापासून युट्यूबला व्हिडिओ टाकतोय. तर आजपर्यंत यशस्वी नाही झालोय मी. तर नक्कीच मला ह्या टायमाला तुम्ही आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण करून टाका. 5 वर्षाची आपली मेहनत दे. 5 वर्ष आपण युट्यूब चॅनल चालवतोय. नक्कीच आपल्याला त्या चॅनलला पण सपोर्ट करा. जे पहिलं चॅनल होतं ते आपलं काही कारणामुळं डिमॉनिटाईज झालेलं आहे. नक्कीच तुम्ही आताच्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. तर असेच आपण नवीन ब्लॉग घेऊन येणार. तर नक्कीच तुम्ही आपले ब्लॉग बघा. तर भाई, आता आपला ब्लॉग आपण इथंच आपला एड करण्याचे आपले आता टाइम झालेला आहे, नाहीतर आपला ब्लॉग खूप मोठा होणार. नक्कीच तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असणार आणि तुम्ही आपल्या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करून मला तुमची अपेक्षा आहे. नक्कीच आपण आपल्या
युट्यूब चॅनलला नक्कीच आपण थोडा अजून इम्प्रूव्ह करणार. वाईट क्वालिटी असते किंवा व्हिडिओ क्वालिटी नक्कीच आपण त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करणार. तर आपल्या चॅनलला तुम्ही जादा जादा सबस्क्राईब करून ठेवा आणि युट्यूब चॅनलला तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. इन्स्टाला होईल तेवढं फॉलो करा. कारण की आता जी आपल्याला तिथे नक्कीच आपण इन्स्टाला आपण अपडेट करतो. जे काय असं इन्स्टाला आपण लवकरात लवकर अपडेट करतो जेणेकरून तुम्हाला कळेल ब्लॉग कधी येतोय आणि कोणता ब्लॉग येतोय ते नक्कीच तुम्हाला इन्स्टावर कळतोय. तर आता आपले ब्लॉग एंडिंग करायची टाइम झालेला आहे. कारण आता ब्लॉग खूप मोठा होणार म्हणजे तुम्हाला बघण्यात थोडा इंटरेस्ट नाही येणार. त्यामुळे आपण शॉर्ट ब्लॉगच राहू पण इंटरेस्टिंग ब्लॉग लावू. तर नक्कीच तुम्हाला आपला ब्लॉग आवडेल. तर आपल्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. इन्स्टाला मी आयडी देतो डिस्क्रिप्शन बॉक्स ते फॉलो करून ठेवा. चला भेटूया पुढच्या एका नवीन जर्नीमध्ये नवीन ब्लॉग मध्ये. बाय.